करावा विठ्ठल जीवी भावे येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घररिते येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही विठ्ठल विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही गजाननं भूतगणादि सेवितं कपीथ जम्बू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्चरं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तण्ड संभूतं तन्नमामि शनैश्चरं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी श्री सद्गुरु दास तुका आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडे थोरा माते आता हृदय आपुले चौपाळून या भले वरी वैसरू पावले श्री सद्गुरूंचे ते नमस्कार होणी आता म्हणून साधका तू मागुली पिके सारस्वत तुझे पावली या कारणी मी सावली न संडेच तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाची आदिष्टी तू सकळ श्री विद्येंची सृष्टी धात्रा होय पंढरीच्या देवराया
शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास भटा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही. आपल्या पवित्र पावन पुण्यभूमीमध्ये अर्थात नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई या ठिकाणी अरे काय करतो तू राम तिकडे तू काम चाललंय तिथं. गुरुवर्य बंशी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने मठाधिपती रामगिरी महाराज सरलाबेट पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा त्यांचे शिष्य प्रकाशानंदगिरीजी महाराज उद्धव महाराज मंडळी शिवाजी महाराज देशमुख यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य आसाराम महाराज पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण आणि आजचा तिसरा दिवस आहे. वर्ष 45वे आहे. अशा मोठ्या आनंदामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय शिंदे महाराज, बाबासाहेब महाराज पटारे, भाऊसाहेब महाराज भिसे, सोपान महाराज झरेकर, सचिन महाराज कुंड, कृष्णा महाराज भरी परत माघारी घेत नाही. उपस्थित श्रोते सज्जनांच्या सेवेसाठी भगवत चिंतनासाठी उच्चारलेला अभंग जो आहे तो या विश्वातील देवमान्य जगद्गुरु देवमान्य संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अतिशय आवडता आणि पंचम वेद रूपी गाथ्यातील अतिशय काही निवडक अभंगापैकी हा वाराच्या अभंगापैकी बुधवारच्या वारामध्ये हा अभंग असतो. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज म्हणतात संसार कोणी करावा तर संसार हा संसारिकाने करावा. प्रपंच हा कोणी करावा प्रपंच हा प्रापंचिकाने करावा. आणि महाराज म्हणतात परमार्थ कोणी करावा तर परमार्थ हा परमार्थिकाने करावा. जो परमार्थिक असेल त्याने परमार्थ करावा. महाराज या विश्वामध्ये परमार्थ कसा करावा असा प्रश्न जेव्हा जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये उत्पन्न होतो, निर्माण होतो, प्रारंभित होतो, आरंभित होतो, तेव्हा तुकोबरा मात्र या जगाचे गुरु असल्यामुळे या जगाला महाराज माझ्या जीवनामध्ये मी जगद्गुरु असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी परमार्थाची सुरुवात कशी केली त्याचा उगम, त्याची स्थिती, त्याचा फल, त्याचा परिणाम महाराजा अभंगातून प्रतिपादन करतात. माझ्या जीवनामध्ये परमार्थाची सुरुवात मी माझ्या बोलण्यापासून केली. महाराज परमार्थाची सुरुवात बोलण्यापासून केल्यानंतर त्याचा फायदा काय झाला तर महाराज म्हणतात त्याचा फायदा असा झाला माझे जे बोल आहेत त्याची वाचा झाली आणि वाचेचं रूपांतर वाणीमध्ये झालं. वाणीमध्ये झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये एवढा मला त्या भगवत चिंतनाचा, भगवत नामस्मरणाचा मला छंद लागला. जेव्हा मी वाणीने वाचेने परमार्थ मी करत नव्हतो, भगवंताचं मी नामस्मरण करत नव्हतो, तोपर्यंत संपूर्ण जग हे मी डोळ्याने पाहत होतो. पण जेव्हा माझ्या वाचेला आणि वाणीला भगवंताच्या नामचिंतनाचा छंद लागला तेव्हापासून माझ्या डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये झालं आणि संपूर्ण विश्व मला विठ्ठलमय दिसू लागलं.
कारण जगाला ज्याने पाहायचं असतं ते डोळे असतात, मात्र या जगाचा जो चालक आहे, जगाचा जो मालक आहे, त्याला पाहण्यासाठी दृष्टीच लागत असते. आणि ती दृष्टी मला भगवत चिंतनाने मला प्राप्त झाली. महाराज, तुमच्या दृष्टीला संपूर्ण विश्व हे विठ्ठलमय दिसू लागल्यानंतर तुमच्या मनामध्ये काही कर्तव्य आणि काही प्राप्तव्य उरलं का? महाराज म्हणतात, ज्यांच्या जीवनामध्ये कर्तव्यही आहे आणि प्राप्तव्यही आहे. कारण काही गोष्टीची गरज असते आणि काही गोष्टीची अपेक्षा असते. तर महाराज म्हणतात, भगवत चिंतनाची गरजही आहे आणि भगवंताची अपेक्षाही आहे. जोपर्यंत भगवत चिंतनाची गरज नाही असं वाटत नाही, तोपर्यंत हे जीव उपेक्षितच राहतो. पण उपेक्षित जर राहिला तर भगवंताच्या जवळ राहून सुद्धा याचा आनंद पुष्टतेला कारण ठरणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये करावा विठ्ठल जीवे भावे. त्याचं नामचिंतन कसं करायचं, तो प्राप्त झाला, आता तो आठवलेला आहे. पण त्याला साठवण्यासाठी जीवाभावाच्या भावभक्तीशिवाय त्याला साठवता येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, आठवायचंही त्याला आणि साठवायचंही त्याला, म्हणून करावा विठ्ठल जीवे भावे. महाराज, त्या भगवंताला तुम्ही आठवलं आणि साठवलं. आता आठवल्यानंतर काय होतं हे तुम्ही सांगितलं, पण साठवल्यानंतर काय झालं? तर महाराज म्हणतात, त्याला ज्याला आठवलं त्याला साठवलं, आणि ज्याला आठवलं त्याला साठवल्यानंतर त्याचा परिणाम झाला. जे आजपर्यंत कुठल्याच जन्मामध्ये मनाचा आणि बुद्धीचा समन्वय झाला नव्हता, तो मात्र त्याला आठवल्यानंतर साठवल्यानंतर मनाचा आणि बुद्धीचा समन्वय झाला. आणि समन्वय झाल्यानंतर आता हे मन, वासनेला कारण ठरणारं मन आता उपासनेला कारण ठरलं. आणि उपासनेला कारण ठरल्यानंतर आता ते मन भक्तीपासून, भगवंतापासून, भगवत चिंतनापासून, भगवंताच्या संगतीपासून, ब्रह्मरसाच्या पंगतीपासून दूरच होत नाही, ते पाठीमागे येतच नाही. महाराज, जे मन पाठीमागे येत नाही भगवंतापासून, नेमकी त्याच्यावर कोणाचा अंकुश राहिला नाही का? महाराज म्हणतात, त्याच्यावर आता कोणाचाही अंकुश राहिला नाही. म्हणजेच ते मन निरअंकुशा नावाच्या तृप्तीला प्राप्त झालेलं आहे. त्यावर संसाराचा अंकुश नाही, त्यावर प्रपंचाचा अंकुश नाही, आणि त्यावर लौकिक परमार्थाचाही अंकुश राहिला नाही. म्हणून महाराज म्हणतात, ते मन आता भगवंतापासून, भगवत स्वरूपापासून, भगवत भक्तीपासून ते मन आता संसारामध्ये येत नाही, प्रपंचामध्ये येत नाही. लोकेशना, वित्तेशना, दारेशना, पुत्रेशना अशा लौकिक परमार्थामध्ये सुद्धा ते मन आता धाव घेत नाही. महाराज, एवढी अवस्था तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, म्हणजेच काम क्रोध लोक गेले का? महाराज म्हणतात, ते मूळचे नव्हतेच, त्यामुळे त्यांचा विषय घेऊच नका. कारण मूळचे जे आहेत ते भक्ती, ज्ञान, वैराग्य हे आहेत. काहींच्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सिद्ध आहे, पण ते भगवत चिंतनाशिवाय प्रसिद्ध होत नाही. आमच्या जीवनामध्ये मात्र ते भगवत चिंतनाने ते प्रसिद्ध झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद प्राप्त झालेला आहे. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. तीन गोष्टी परमार्थिकाच्या ताब्यात असायला हवे. जो परमार्थिक आहे आणि परमार्थ करत असताना किंवा परमार्थाच्या वाटेवर चालत असताना परमात्म्याची ज्याला जाणीव झालेली आहे, ती जाणीव ज्याने आपल्या जीवनामध्ये भक्तीचं साधन प्राप्त करून त्यात भगवंताची जाणीव केलेली आहे, अर्थात भक्ती आणि परमात्म्याचा अनुभूती ज्याला प्राप्त झालेली आहे, त्याच्या जीवनामध्ये नेहमी वाचा, वाणी आणि बोल हे तीन साधनं नेहमी त्या भक्ताच्या ताब्यात राहत असतात.
ज्या भगवत भक्ताच्या ताब्यामध्ये बोल, वाचा आणि वाणी राहते, त्यांच्याच जीवनामध्ये सोन्याचा दिवस हा परमार्थिक म्हणून उगत असतो. विठाला परंतु बोल कशाला म्हणावं, वाचा कशाला म्हणावी आणि वाणी कशाला म्हणावी, तसा जर विचार केला या अभंगाच्या बाबत्यामध्ये तर काही नवलच वाटून जाईल आपल्याला. महाराजांनी या अभंगामध्ये एक वाक्यता सिद्ध केलेली आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, करावा पांडुरंग असं महाराजांनी कधीच म्हटलं नाही. ज्याच्या विषयी बोलावं, ज्याला पहावं आणि त्याचंच नामस्मरण, ध्यानी ध्याता पंढरी राया आणि मनासहित पालटे काय. आता तसा जर विचार केला तर विठ्ठल कुणाला म्हणावं, पांडुरंग जे आहेत त्यांना विठ्ठल म्हणावं का विठ्ठलाला पांडुरंग म्हणावं, हे मोठं कौतुक या अभंगामध्ये आहे. प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिर आहे. नेमकी त्या हनुमान मंदिराला मारुती मंदिर म्हणावं का हनुमान मंदिर म्हणावं. प्रत्येक गावामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव असतो. त्या उत्सवाला शंकराच्या मंदिरामध्ये सप्ताह चाललेला आहे का महादेवाच्या मंदिरामध्ये चाललेला आहे, त्याचं मोठं कौतुकच वाटतं. पण परमार्थिक दृष्ट्या या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायांना अभिप्रेत असलेलं संत वाङ्मय आणि त्या संत वाङ्मयातील हा भावभक्तीचा अभेद तत्व महाराजांनी या अभंगामध्ये सिद्ध केलेलं आहे, असं मात्र त्यांच्या या अभंगाच्या वाङ्मयावरून आपल्याला दिसून येतं. महाराज म्हणतात विठ्ठल कुणाला म्हणावं, पांडुरंगाचं स्वरूप हे विठ्ठल आहे आणि विठ्ठलाचं रूप पांडुरंग आहे. विठ्ठला मारुतीचं स्वरूप हनुमान आहे, हनुमानाचं रूप मारुती आहे. शंकराचं रूप महादेव आहे आणि महादेवाचं स्वरूप शंकर आहे. विठ्ठला शिवाचं रूप जीव आहे आणि जीवाचं स्वरूप शिव आहे. मात्र दोघाचंही रूप आहे, दोघाचंही स्वरूप आहे. परंतु या मृत्यू लोकांमध्ये जे प्रसिद्ध होतं त्याला रूप म्हणावं आणि आल्यापासून सिद्ध आहे त्याला स्वरूप म्हणावं. विठ्ठला या विश्वामध्ये संसारामध्येही दुःख आहे, प्रपंचामध्येही दुःख आहे आणि परमार्थामध्येही दुःख आहे. परंतु जे प्रसिद्ध होतं ते नेहमी दुःख देत असतं आणि जे सिद्ध असतं ते नेहमी दुःखाचं हरण करत असतं. विठ्ठला या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जे प्रसिद्ध होतं त्याला जीव म्हणावं आणि जे सिद्ध आहे त्याला स्वरूप म्हणावं. सत्यम शिवम सुंदरम हे जीवाचं स्वरूप आहे. मग महाराज म्हणतात हे जे स्वरूप आहे, जे सत्य आहे ते शिव आहे आणि जे सत्य शिव आहे ते सुंदर आहे. आणि असं जे सुंदर आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्ही जेव्हा वेदाला विचारलं का या वेदामध्ये सत्यम शिवम सुंदरम, वेदाला प्रश्न विचारल्यानंतर वेदाने सुद्धा मान खाली घातली. शहाणपणे वेद मुका गोपिका त्या ताकटी, वेद जाणू गेला तो पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. शास्त्राला प्रश्न विचारला
सत्यम शिवम सुंदरम कोठे शोधावं? शोधा म्हणजे सापडेल, पण कोठे शोधावं? तेव्हा शास्त्रामध्ये काही मीमांसा आहेत, त्याची पूर्वमीमांसा आहे. पूर्वमीमांसेला प्रश्न केला, पण शास्त्रालाही शास्त्र योनित्वात त्या सूत्राने शास्त्राचंही खंडन झालं आणि त्या ठिकाणी वेदांत शास्त्राच्या उत्पत्तीने भगवत स्वरूपाचं चिंतन शोधलेलं आहे. मात्र ते उत्तर मीमांसेने जंबू या द्वीपा माझी पंढरपूर एक गाव तेथील मोकासी उभा असे विटेवर. विटेवर जो उभा आहे ते सत्यही आहे, शिवही आहे आणि सुंदरही आहे. विचारलं, 4 वेदाने सांगितलं नाही, 6 शास्त्राने त्याची जाणीव केली, पण त्याची यथार्थ सार्थ आणि भावार्थ ओळख मात्र करू दिली नाही. आपण पुराणाला विचारलं. जेव्हा पुराणाला विचारलं तेव्हा पुराणाने सुद्धा त्याचं बोट मात्र, त्याचा निर्देश मात्र नामदेव महाराजांकडे केला. त्या विश्वामध्ये भगवंत आणि देव हे एक आहे, पण संतांना जो सापडला तो मात्र भगवंत नाही, तो देव आहे. संतांना देव सापडला का जे भगवंताचं रूप आहे. भगवंताचं रूप म्हणजे देव आणि देवाचं स्वरूप जे आहे ते भगवंत आहे. हे संतांना सापडलं आणि ज्या संतांना सापडलं ते संत सर्वप्रथम भगवंताचे आवडते झाले. त्यांचं नाव नामदेव महाराज. पंढरपूर नगरीमध्ये आल्यानंतर देवमान्य संत नामदेव महाराज त्यांना विचारलं, अहो भगवंत पाहिले का? देव दिसले का? तेव्हा त्यांनी सांगितलं, एक करा, तुम्हाला ज्याला पाहायचंय, तुम्हाला त्याला डोळ्याने पाहायचंय का दृष्टीने पाहायचंय? ज्यांनी भगवंताला मानलं होतं त्यांनी सांगितलं आम्हाला डोळ्याने पाहायचंय. पण ज्यांनी या विश्वामध्ये भगवंताला जाणलं होतं ते म्हटले आम्ही त्याला दृष्टीने पाहायचंय. महाराज, या विश्वामध्ये फक्त दृष्टीने पाहिलेले जगद्गुरु एकच आहे, त्यांचं नाव आहे तुकाराम महाराज. आजी दृष्टी नेण्या पाहिला विठ्ठलची विठ्ठल. मी ज्याला दृष्टीने पाहिलं त्याची ओळख झाली, त्याचं नाव विठ्ठल आहे. महाराज, ज्याला तुम्ही पाहिलं त्याला तुम्ही काही बोलले नाही का? महाराज म्हणतात, मी त्यांच्याशी बोललोही, परंतु जोपर्यंत मी संसारामध्ये होतो, प्रपंचामध्ये होतो, तोपर्यंत माझ्या बोलण्याविषयी भगवंताला एवढी गोडीच वाटली. पण जेव्हा मी या संसारामध्ये आणि या प्रपंचामध्ये मला याचा वीट आला आणि वीट आल्यानंतर माझ्या हृदयामध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला, सर्वसंगी वेदाला, सर्वसंगी
संघाने जो केला, संसार अनेक संघाने केला, प्रपंच अनेक संघाने केला, नाना संघ आहे. व्यावहारिक सत्तेने संसार केला, प्रातिभाषिक सत्तेने संसार केला आणि परमार्थिक सत्तेने संसार केला. अनेक सत्तेने अनेक संघाने संसार केला, परंतु तो मनाप्रमाणे झालाच नाही. आता जो मनाप्रमाणे झाला नाही तो आता पुन्हा करून भाग पडणार नाही. जो केला त्याच्यापासून दुःख झालं, महाराज म्हणतात आता तो करायचाच नाही. आता तो करायचा नाही म्हणजे काहीतरी केल्याशिवाय भाग नाही. मग काय करायचा? आता जो भगवंताला आवडेल तो करायचा. भगवंताला संसार आवडत नाही, भगवंताला प्रपंच आवडत नाही, आणि जर तो आवडला असता तर मला करताना दुःख झालं नसतं. विठाला भगवंताला तो मान्य नाही त्या अर्थी त्यामध्ये दुःख आहे. ज्या अर्थी प्रपंच भगवंताला आवडत नाही त्या अर्थी त्यामध्ये दुःख आहे. मग महाराज भगवंताला काय आवडतं? बोलवायचे बोल ज्या बोलण्याने भगवंताला डोलू वाटेल. भगवंत डोलला पाहिजे. महाराज असं कोण बोलेल हो? एवढं कोणामध्ये सामर्थ्य आहे? एवढी परिपक्व अवस्था कोणाशी झालेली आहे? काही ऐसे भाग्य लाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. काही ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असो. असे कोणते दिवस प्राप्त होतील? हा दिवस कधी उजडेल? का तू एकला आवडसी? असा किती वर्ष लागतील आणखी आपल्या जीवनामध्ये? आणखी किती वर्ष जातील का तू एकला आवडसी? महाराज म्हणतात तो दिवस माझ्या जीवनामध्ये उगला. तुकोबऱ्या म्हणतात माझ्या जीवनामध्ये तो दिवस उगला, आणि उगल्यानंतर माझ्या जीवनामध्ये भगवंताला बोलण्याची, भगवंताशी संवाद करण्याची माझी सुरुवात मी माझ्या बोलण्यापासून केली. अभंगाचं पहिलं चरण ही संज्ञा आहे, परंतु यांची यथार्थ ओळख कुठे आहे? महाराज म्हणतात ज्या ठिकाणी देव, संत आणि तीर्थ एकत्रित आहे त्या ठिकाणी जो आहे त्याला भगवंत म्हणतात. महाराज तसा जर विचार केला तर विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 भगवंत आहेत आणि 1000 देव आहेत. त्यापैकी ओळख कोणती केली? महाराज म्हणतात ज्याची ओळख केली तो विशेष आहे. ज्याची ओळख आहे तो विशेष आहे, नवल नाही. त्याचं विशेषण पहा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश. ज्याची ओळख मी केली, ज्याची जाणीव केली, ही त्याची विशेषण आहे. एवढी जर त्याची विशेषण असतील आणि तुम्ही जर त्याच्याशी तुमच्या परमार्थाची सुरुवात जर बोलण्यापासून केली असेल तर त्याचा नामनिर्देश केला पाहिजे. महाराज म्हणतात सांगू का त्याचा नामनिर्देश? मी त्याचं नाम घेतल्यानंतर माझ्या जीवनामध्ये संसाराची निवृत्ती, प्रपंचाची निवृत्ती आणि परमार्थाची नाही, परमार्थासहित परमात्म्याची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, विठ्ठल विठ्ठल स्मरे मना, विठ्ठल
ज्याच्याविषयी मी बोलतोय आणि ज्याच्याविषयी मी बोलतच राहणार, महाराज म्हणतात ते ब्रह्म आहे. ते ब्रह्म आहे, ते ब्रह्मज्ञान आहे, ते ब्रह्ममूर्ती आहे. निजानंद हे पै ब्रह्म. आयसे योगी जाणी जे वर्म. हे वर्म, हे निज ब्रह्माची जी खूण आहे, हे फक्त योग्यांनीच त्याचे अनुभव घेतलेले आहे. पण योग्यांनी फक्त त्याचा अनुभव घेतला, योग्याला मात्र ते प्रसिद्धही करता आलं नाही, सिद्धही करता न आलं. ते आमच्या हाती आलं. काय आमच्यावर कृपा झाली भगवंताची, पामरा सारख्यांकडून. आज भगवंताविषयी आम्ही बोलावं एवढं परमभाग्य महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. मग जिथं भगवंताविषयी आम्हाला बोलायचंय, तो आमच्या परमार्थाची ती आहे भक्ती. ज्याला पाहायचंय ते आमच्या परमार्थाचं आहे ज्ञान. आणि ज्याला जीव आणि भाव समर्पण केला ते आमच्या भक्तीचं वैराग्य आहे. भक्तीने भगवंताची ओळख होत असते. ज्ञानाने भगवंत हा भगवंतच आहे असा दृढ अपरोक्ष ज्ञानाचा विश्वास प्राप्त होत असतो. आणि जो ज्याची यथार्थ ओळख झाली, तो आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवण्यासाठी जे वैराग्य लागतं, त्या वैराग्यासाठी जीवभाव हा समर्पण करावा लागतो. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना आपलं बोलणंही भगवंताविषयीच असतं, आपलं पाणही भगवंतच असतं. जे जे भेटे भूत ते माणिजे भगवंत, किंवा हरीची याद असा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी. जो नेहमी जागृतीमध्ये भगवंताविषयी बोलतो, स्वप्नामध्ये जो भगवंताविषयी बोलतो, आणि सुषुप्ती अवस्थेमध्येही ज्याचा भगवंत भगवत भक्ती हाच ज्याचा श्वास आहे, त्याच्या जीवनामध्ये कर्तव्यही उरत नाही आणि प्राप्तव्यही उरत नाही. महाराज म्हणतात, ज्यांच्या जीवनामध्ये आता कर्तव्यही नाही, प्राप्तव्यही नाही, झालो पायी रिकामा. आता आमच्या जीवनामध्ये काम जो होता, कामाच्या ठिकाणी आली भक्ती, क्रोधाच्या ठिकाणी आलं ज्ञान, आणि लोभाच्या ठिकाणी आली वैराग्य. मग या भक्ती ज्ञान वैराग्याने काय केलं तर भक्ती भगवंताविषयी बोलते, बोलावा विठ्ठल. ज्ञान काय करतं? ज्ञान नेहमी भगवंतच पाहतं, आणि वैराग्य नेहमी भगवंतापासून क्षणभर सुद्धा दूर राहत नाही. महाराज, तुमचं वैराग्य भगवंतापासून क्षणभर दूर राहत नाही, आणि आमचा वैताग असा आहे, तुमचं वैराग्य आणि आमचा वैताग. आम्ही आमच्या वैतागालाच वैराग्य समजतो, आणि तुम्ही मात्र तुमच्या जीवनातल्या अवस्थेला वैराग्य समजतात. एवढी मोठी ही आपली दरी आहे, ही दरी भरायची तरी कशी? विठाला काहीच हरकत नाही. ही दरी भरण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज आहे. ही दरी एकच गोष्ट करू शकते. पहा, संपूर्ण पावसाळ्यामध्ये काही काही गावामध्ये पाऊस पडत नाही, पण पाऊस काळ संपण्याची वेळ आली, असा एखादा पाऊस होतो रात्री झोपताना का सकाळी उठल्यानंतर. दिवसभर आपण गुरं चाललेली असतात, संपूर्ण तलाव हे मोकळेच असतात. गाया चालता चालता एखादा राग येतो, एखाद्या गायीला आपण दगड चांगला जोरात मारतो, कसं होईल या गायाचं चाल्याचं असा प्रश्न पडतो. पण शेवटी ती गाय माय आहे, तिच्या परम भाग्याने इंद्र सुद्धा आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येतो. आपण झोपेत असतो, पण तुझी चिंता त्यासी सर्व. आपण झोपेमध्ये असतो, आपण विकारामध्ये जागृत असतो, मात्र देव आणि संत हे विकारामध्ये झोपलेले असतात. या निशा सर्व भूताना तस्याम जागृती संयमी विघाला. अख्ख्या पावसाळ्यामध्ये पाऊस नाही आला, पण पाऊस काळ संपत असताना रात्रीचा असा एखादा पाऊस होतो, एक तासभरच,
संपूर्ण नदी नाले ओढे पाऊस काळाच होऊन जातो. शिंगे तुकाईमध्ये पाणकाळाच होऊन जातो. असा एखादा आनंद होत असतो. तसं महाराज म्हणतात, जो बोलण्याने तुम्हाला प्रसन्न करता नाही आला, जो पाहण्याने प्रसन्न नाही झाला, जीव भाव अर्पण करून समर्पण करून सुद्धा जो तुम्हाला प्रसन्न नाही झाला, काही हरकत नाही, नका होऊ देऊ. पण आता एक करा, तुम्ही त्याला वाचा नाही दिली, तुम्ही त्याला दृष्टीदान नाही केली, तुम्ही त्याला तुमचा जीवभाव दान नाही केला, नका करू दान. पण एक करा, भगवंताला सर्वात जास्त जे आवडतं ते अंतःकरण. भगवंताला बहिरंग कधीच आवडत नाही. नेहमी भगवंताचं प्रेम जे असतं ते अंतरंगावर. भगवंत प्रसिद्ध होतो बहिरंगावर, पण तो प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा कलंक लागण्याची शक्यता आहे. जर निष्कलंक राहायचं असेल तर तो भगवंत जो आहे ना, तो नेहमी भगवत भक्ताच्या भक्तीसाठी तो नेहमी त्याला भूकच लागलेली आहे. विठ्ठलाला विठ्ठल भक्तीची भूकच लागलेली आहे. पण ती भक्तीची भूक जी लागलेली आहे ती बहिरंगाची नाही, ती अंतरंगाची आहे. अंतरेची पुराणामध्ये एक प्रसंग आपल्या हृदयामध्ये जागृत आहे आजही. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं तेव्हा द्रौपदीवर प्रेम करणारे त्या भर सभेमध्ये उपस्थितच होते. एवढं द्रौपदीवर प्रेम असताना सुद्धा त्यांना त्या भर सभेमध्ये द्रौपदीच्या दुःखामध्ये साक्षी असून सहभाग घेता आला का? ते दुःख सावरता आलं का? कोणालाही ते दुःख सावरता आलं नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, हे सगळे डोळ्याने पाहत होते, पण भगवंत मात्र दृष्टीने पाहत होता. दुःख हे डोळ्याने काही पाहणारे असतात आणि काही दृष्टीने पाहत असतो. डोळ्याने जे पाहतात ते तुम्ही आम्ही, आणि दृष्टीने जो पाहतो तो भगवंत. विठ्ठला संपूर्ण जगाला डोळे आहेत, पण भगवंताला दृष्टी आहे. जेव्हा द्रौपदीने भगवंताला हाक मारली त्या क्षणाला 700 वस्त्र जो झाला होता तोही भगवंतच होता. फक्त रंग बदलला, वस्त्राचा रंग बदलला, पण रंगामध्ये जो श्रीरंग होता तो मात्र एकच होता, जो दृष्टीने पाहत होता. आणि जेव्हा 700 वेळेस भगवंताला वस्त्र व्हावं लागलं, द्रौपदीची इज्जत राखली गेली. तसं महाराज म्हणतात, जो निष्काम भक्त आहे त्याचा योग आणि क्षेम हा स्वतः भगवान श्री विठ्ठल वाहत असतो. महाराज म्हणतात, काय सांगू माझ्या विठ्ठलाची गुणगान करताना, कथन करताना काय सांगू. जेव्हा आम्ही आमच्या जवळ द्वैताची निवृत्ती आणि अद्वैताच्या प्राप्तीमध्ये जेव्हा आम्ही भगवत चिंतन करतो, तेव्हा भगवंताकडे जेव्हा आम्ही दृष्टीने पाहतो, तेव्हा एवढा आनंद आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होतो. आम्हाला असं वाटतं, पांडुरंगा विटेवरून खाली येऊन नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पितांबर गळाला तरी काल्याच्या कीर्तनामध्ये नाचणारे तुम्हीच, आणि देवाचे नाहीत
जनाबाई सारख्या संतांचे, मीराबाई सारख्या संतांनी तुम्हाला सांगावं, देवा आता अभंग बोला, आणि तुम्ही जनाबाईचं ऐकावं आणि अभंग बोलावं. महाराज तुकोबराय सांगतात, एवढा भगवंत लाडका आहे. लाडका नाही, तो भगवंत भक्ताच्या अंकित आहे. अंकित आहे यात नवल नाही. आई सारखा आणि वडिलासारखा तो पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. एवढा लाडका आहे. नुसतं भगवंताने भक्ताने नुसतं चिंतन केलं, नाम चिंतन केलं तर तो नाचायला लागतो. हालका रे कृष्णा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठल पांडुरंगा. एवढं नाव जरी घेतलं तर तुला मी डुलू लागतो. हालका रे कृष्णा डोलका रे. काय डोलतोय कृष्ण? कशामुळे? घडिये 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 तुझ, घडिये 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 तुझ बोलका रे. हालका रे कृष्णा डोलका रे. एवढा भक्ताच्या अंकित आहे. नुसतं आपण जर म्हटलं का देवा डोलू लागतोय. महाराजांना प्रश्न विचारला काही का ज्यांना नास्तिको वेद निंदका, ज्यांना जीव मान्य आहे पण जीवाचं स्वरूप मान्य नाही, असे जे काही चारवाक आहेत त्यांनी शंका उपस्थित केली तुकोबरायांसमोर. ओ जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही म्हणतात ना देव आहे, तो आहे ना, देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाहे. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. देव आहे, आहे ना, दाखवा ना. महाराज म्हणतात ती काय दाखवण्याची वस्तू आहे का? जी अनुभूतीला कारण ठरते तीच वस्तू अनुभवाला कारण ठरते. त्यासाठी तसं अधिकारी बनावं लागतं. विठाला हे वर्ष जे आहे त्या 2024 मध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे. पाडव्याच्या दिवशी संवत्सर हे बदललेलं आहे. हे 2024 हे जे साल आहे हे क्रोधी नाम संवत्सर आहे. म्हणून या संवत्सरामध्ये बापाची आणि मुलाची भांडणं, पती पत्नीचे भांडण, गुरु शिष्याचं भांडण, राजाचं भांडण, थोडक्यात हे वर्ष उंबऱ्याच्या बाहेर रक्तरंजित हे वर्ष आहे. हे वर्ष मिथुन, मीन आणि धनु 3 राशीचं हे वैरी आहे. म्हणून या वर्षामध्ये माणसाने, शहाण्या माणसाने आंधळ व्हावं, शहाण्या माणसाने मूक व्हावं, शहाण्या माणसाने बहिर व्हावं. असं जर तुम्ही राहिलात तर हे वर्ष आनंदी जाईल. आणि सर्वांना आशीर्वाद आहे.
कोणाला त्रास देऊ नका, हे वर्ष सुखाने पार पडा. कीर्तन नेहमीच असतात, मी काय फार मोठा कीर्तनकार नाही, पण एक जशी होईल तशी सेवा भगवंताची, देवाची, संतांची आणि समाजाची घडावी. एक तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. तुम्हाला कीर्तन सांगणे इतपत, तुम्हाला काही तुमचा उद्धार करणे इतपत मी मोठा नाही, माझाच उद्धार नाही अजून. त्यामुळे आपलं जीवन चांगलं जगा. मला आनंद वाटतो नेहमी शिंगवे तुकाईमध्ये येताना, मला आनंद वाटतो. हे गाव अतिशय भाग्यवान आहे. या गावाला झाडाची, दगडाची, मातीची ओळख आहे. ज्या गावाला झाडाची, दगडाची आणि मातीची ओळख असते त्यांना ओळख करून देण्याची गरज नसते. आणि म्हणून हे संपूर्ण परमार्थ प्रेमी मंडळी अतिशय भाग्यवान आहेत. हे संपूर्ण भजनी मंडळ ज्ञानोबा तुकोबरायांचीही लेकरं आहेत. मृदंगाचार्य महाराज आज अतिश्रेष्ठ आहे, हार्मोनियम सर्वश्रेष्ठ आहे, सिस्टीमवाले सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांची पंगत झाली त्यांचंही कोटी कोटी कल्याण. शिंगवे तुकाईचं जे मंडळ आहे हे संपूर्ण, त्यांना सर्वांना भगवान दत्तात्रयाचा आशीर्वाद आहे. आपल्या पाठीशी सदैव भगवान दत्तात्रय राहतील. आपल्याला सर्वांना चांगलं आयुष्य मिळावं, पती पत्नी म्हातारे व्हावेत, आपल्या मुलांची कल्याण व्हावीत, संपूर्ण म्हातारे होईपर्यंत एकत्रित राहावेत, सर्वांच्या जीवनामध्ये आनंद यावा. ज्या घरामध्ये MPSC UPSC सारखे अभ्यास चालू असतील त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस उगावा अशी भगवान दत्तात्रयांच्या चरणी माझी प्रार्थना आहे आणि सर्वांना आशीर्वाद आहे. ज्ञानेश्वर